न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी, प्रफुल्ल पटेल यांची अधिकृत घोषणा। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर निर्माण झालेल्या रिक्त जागेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा अधिकृतपणे केली। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावाला मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। पक्षाला नव्या ऊर्जेसह पुढे नेण्यासाठी आणि संघटनात्मक पातळीवर मजबूती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले। यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची आहे। पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घालून दिलेल्या विचारधारेवर आणि कार्यपद्धतीवर आम्ही ठाम राहू। कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन। संघटना विस्तार, युवक व महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे हे आमचे प्राधान्य असेल। सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे। कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा यामुळे त्यांची निवड योग्य असल्याचे अनेक नेत्यांनी नमूद केले। आगामी निवडणुकात संघटन विस्तार आणि युवक महिला आघाडी बळकट करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत। दरम्यान नव्या नेतृत्वाखाली पक्षाची आगामी रणनीती लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली। राज्य व राष्ट्रीय राजकारणात बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। मैं आपके सबके सामने एक वचन देती हूँ। मैं आपकी बेटी, आपकी बहन, आपकी साथी बनकर हमेशा हमेशा आपके साथ खड़ी रहूंगी। I accept this responsibility with humility and determination. Together we will strengthen our organization, uphold our values and work tirelessly for the welfare of the people. Let us move forward with unity, courage and commitment to build a progressive and inclusive future for our nation. जाता जाता आपण आज मला जी मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते। सगळ्यांचं अभिनंदनही करते आणि आपल्या पक्षाच्या घटनेतील तरतुदीप्रमाणे पुढील काही महिन्यात सभासद नोंदणीसह आपण सगळंच निवडीची प्रक्रिया केली जाणार आहे। महाराष्ट्रातील